कालच्या पावसाने अंगण अजून ओलं होतं आणि इकडं सूर्य बघितला तर मस्त टपऱ्या टपऱ्या बिंदूमध्ये उगवलेला होता. आणि आज संक्रांत म्हणून संक्रांत निमित्त अशी तशी का होईना मी आज रांगोळी काढली आणि त्यात रंगसुद्धा भरले. आता संक्रांतीच्या दिवशी पिवळं घालायचं नाही म्हणून हा ड्रेस परिधान केला आणि अक्काच्या घरात गेली तर पाहते तर काय मस्तपैकी सुगड पूजनही झालं होतं आणि त्यामध्ये मस्त असं सर्व जिन्नस टाकलं होतं. आणि म्हटलं अक्काला मदत करावं तर तिचं काय झालं होतं. माझं आवरेपर्यंत अक्काने बरंचसं काही करून ठेवलेलं आहे. आज पालकाची भजी होणार, इकडं गुळवणी पण आणि इकडं मसाला पण काढून ठेवलेला आहे भजीसाठी. भात पण झालेला आहे. तर माझ्याकडं राहणार आहे पुरण दळायचं. तर आईने आज ही साडी घातलेली आहे नवीन छान छान संक्रांतीची. मी काही जास्त मदत केली नाही, फक्त पुरण दळून दिलं आणि तोपर्यंत पुन्हा एक गारका देऊन आले. तर मग नैवेद्य पण झाला होता आणि नैवेद्याने सर्व देवांना व्हायला होता आणि माझ्या देवासाठी सुद्धा एक नैवेद्य दिला होता. मी पण तो दाखवला आणि त्यानंतर आम्ही दोघी जेवायला बसलो. काकांचं जेवण या अगोदरच झालं होतं. तर सर्व ताटामध्ये पदार्थ आलेले आहेत आणि अशी होती आमची ही संक्रांत. तर सर्वांना पुन्हा एक वार हॅपी संक्रांत.